तर म्हाडातून आता रणजित नाईक निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शब्द पाळणारा नेता म्हणून फडणवीसांचा खूप आदर असल्याचं देखील रणजित नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय। राज्यात आणि देशात सर्वाधिक काम होणारा म्हाडा हा मतदारसंघ असल्याचं देखील यावेळेला निंबाळकर यांनी म्हटलं। सोबत बोलण्यासाठी ते आहेत। दादा, खरं तर तुमचं अभिनंदन। पहिल्यांदा विकास कामांच्या मुद्द्यावरून खरं तर नावं ही कशा पद्धतीने तुमच्या भावना व्यक्त कराल? मी आत्ताच आपल्याशी बोलताना सांगितलं की विकास काम माझ्या मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघामध्ये झालं। आदरणीय देवेंद्रजींनी माढा मतदारसंघाचा बॅकलॉग काढायचं ठरवलं होतं आणि मला लोकसभेला उभं राहताना त्यांनी धीर दिला होता की आपण जे खासदार बोलाल ते सर्व कामं आम्ही करू आणि अक्षरशः शतशः शब्द पाळणारा नेता म्हणून मला देवेंद्रजींचा खूप आदर वाटतो आणि त्यांनी दिलेल्या फुटिंगमुळेच पुन्हा मतदारसंघामध्ये मी ताटमानेने कामं करू शकलो, लोकांचे प्रश्न सोडवू शकलो। किंबहुना राज्यात देशात सर्वाधिक कामं होणाऱ्या मतदारसंघापैकी काही मतदारसंघात देशामध्ये सर्वाधिक कामं झाली त्यातला एक माढा मतदारसंघ आहे आणि आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळं, आदरणीय अमित भाईंच्यामुळं, आदरणीय नड्डा साहेबांच्यामुळं, बावनकुळे साहेबांच्यामुळं आणि आज देवेंद्रजींनी दिलेल्या ताकदीमुळं, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या ताकदीमुळं या मतदारसंघामध्ये मला पुन्हा एकदा संधी मिळाली। मी माढ्यातल्या तमाम जनतेचे मी आभार व्यक्त करतो आणि पक्षाने जो पुनश्च विश्वास दाखवला त्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।